नमस्कार लाडक्या बहिणींनो, लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्त्वाची बातमी आलेली आहे. सर्व लाडक्या बहिणींची आता चौकशी होणार आहे. हो, अगदी बरोबर ऐकताय तुम्ही. सरकारने नुकतंच हे परिपत्रक जारी केलं आणि सर्व लाडक्या बहिणींची आता चौकशी करून यामधून बऱ्याच लाडक्या बहिणींना हे अपात्र केले जाणार आहेत. तर आपण हे परिपत्रक काय आहे ते नक्की जाणून घेऊया. चला व्हिडिओ सुरू करूया. या ठिकाणी बघू शकतात सरकारने जे परिपत्रक जारी केलं आहे त्यामध्ये कसला कसला उल्लेख केला आहे त्या ठिकाणी आपण बघूया. तुम्ही या ठिकाणी वाचू शकतात. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या अर्जाची छाननी करण्याकरता मार्गदर्शक सूचना दिनांक 1/8/2025 रोजीच्या माननीय सचिव महोदय व बाल विकास मंत्रालय यांच्या ऑनलाईन बैठकीनुसार म्हणजे 1/8/2025 रोजी हा निर्णय घेण्यात आला की त्यांची चौकशी करून त्यांना अपात्र घोषित करायचे आहे. तर चौकशीमध्ये काय काय निकष आहे, ते काय काय बघणार आहेत, तुमची कोणत्या कोणत्या डॉक्युमेंटची पूर्तता तुम्हाला करावी लागणार आहे ते या ठिकाणी आपण बघूया. तर ठीक आहे, आपण पहिला पॉईंट बघूया. नारी शक्ती दूत ॲपवर तुम्ही या ठिकाणी बघू. नारी शक्ती दूत ॲपवर लाभार्थीचे वय हे 1/7/2024 रोजी 21 वर्ष पूर्ण नसेल तर त्या लाभार्थ्यास अपात्र करावे. बघू शकता तुम्ही. ज्यांनी ॲपवरती नारी शक्ती दूत जे ॲप होतं सरकारने जे पहिले लॉन्च केलेलं होतं त्यावरती ज्यांनी फॉर्म भरलेत अशा सर्व लाभार्थींचे वय जर ज्यावेळेस 1/7/2024 रोजी 21 वर्ष पूर्ण नसेल तर त्या सर्व लाभार्थ्यांना अपात्र केलं जाणार आहेत. हे नाही. तर दुसरा पॉईंट वाचूया. वेब पोर्टलवरती लाभार्थीचे वय हे 30/9/2024 रोजी 21 वर्ष पूर्ण नसल्यास लाभार्थ्यांना अपात्र करावे. बघा, अतिशय महत्त्वाचं आहे. तुम्ही ॲपवरती भरला असेल तर त्याच्यामध्ये 2 महिने कमी दिलेले आहेत आणि जर तुम्ही वेब पोर्टलच्या माध्यमातून तुमचा फॉर्म भरला असेल तर तुम्हाला 30/9/2024 रोजी 21 वर्ष वय पूर्ण लागतं आहे. म्हणजे ॲपवरती 7व्या महिन्यातली 1 तारीख आहे आणि जर तुम्ही वेब पोर्टलच्या माध्यमातून तुमचा फॉर्म भरला असेल, कॉम्प्युटरवरती म्हणावं, लॅपटॉपवरती म्हणावं किंवा तुमच्या मोबाईलवरती वेब पोर्टलवरती तुमचा लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरला असेल तर 30/9/2024 पर्यंत म्हणजे 2 महिने तुम्हाला वाढून मिळाले वेब पोर्टलसाठी. कारण की साईट 2 महिने वाढवली होती त्यांनी. त्यामुळे 30/9/2024 रोजी जर 21 वय तुमचं पूर्ण नसेल तर तुमचा अर्ज हा अपात्र करण्यात येणार आहे. हे लक्षात ठेवा. त्यानंतर आपण तिसरा पॉईंट बघूया. लाभार्थ्याचे वय बघा तुम्ही दिलेले लाभार्थ्याचे वय 1/8/2025 रोजी 65 पेक्षा जास्त असेल तर त्यांचा अर्ज अपात्र करावा. म्हणजे बघा, त्यांनी जे परिपत्रक जारी केल्याची तारीख आहे तुम्ही तर वरती बघू शकतात. त्या परिपत्रक तारखेप्रमाणे जर तुमचं 1/8/2025 म्हणजे आता नुकतीच जी 1 तारीख गेली तुमची, त्या 1/8/2025 पर्यंत तुमचं वय जर 65 पेक्षा जास्त असेल तर तुमचे अर्ज अपात्र होतात. चौथा पॉईंट आपण बघूया. चौथ्या पॉईंटमध्ये त्यांनी काय दिलेले, लाभार्थ्याच्या वयाची तपासणी करते वेळीस त्याचे आधार कार्ड व्यतिरिक्त जे कागदपत्र अपलोड केले होते ते तपासून वयाची खात्री करावी. महत्त्वाचं आहे. तुम्ही फॉर्म भरताना कोणते कोणते कागदपत्र अपलोड केले होते ते पुन्हा एकदा तपासले जाणार आहेत आणि त्यानंतरच तुमचं जो काही अपात्रता जे काही होणार आहे तर त्यानंतर ते ठरवणार आहेत. त्यामध्ये बघा काय काय ते बघणार आहे. वयासाठी तुमचा वयाचा पुरावा तपासते वेळी फक्त आधार तपासू नये. म्हणजे तुमचं वय ज्यावेळी तपासलं जाणार आहे तर तुम्ही फक्त आधारवरती जी तुमची जन्मतारीख दिली तर त्याच्यावरतीच फक्त तुमचं वय ग्राह्य धरलं जाणार नाही. हे सरकारने यामध्ये सांगितलेलं आहे. त्यामुळे तुम्ही बघू शकतात. त्याच्यानंतर आपण पुढचा पॉईंट बघूया. बघा, त्यातच त्यांनी पुढे पण सांगितले आहे, आधार कार्ड व इतर कागदपत्रांवर जन्मतारखेत बदल आढळल्यास लाभार्थी अपात्र करावे. म्हणजे जर तुमच्याकडे बघा शाळेचा दाखला असेल, आधार कार्ड असेल, जन्म दाखला असेल किंवा तुमचं मतदान कार्ड असेल, ड्रायव्हिंग लायसन्स असेल, पासपोर्ट असेल, जर त्यांनी जे सांगितलेले कागदपत्रे आहेत जर त्यांना या सर्व कागदपत्रांमध्ये आधार कार्डमध्ये जी जन्मतारीख आणि इतर कागदपत्रांमध्ये जी जन्मतारीख आहे तुमची यामध्ये जर काही तफावत आढळली तर तुमचे जे अर्ज आहे तेही अपात्र होणार आहे. त्यांनी महत्त्वाचं म्हणजे तुमच्या वयावरती जास्त भर दिलेला आहे, लक्षात घ्या. त्यानंतर त्यांनी काय सांगितलं बघा इथे पुढचा पॉईंट. कुटुंबात एक रेशन कार्ड म्हणजे कुटुंब. लक्षात घ्या, ते कुटुंब कशाला म्हणताय, राशन कार्डमध्ये जेवढे तुमचे मेंबर आहेत, जेवढे लोक आहेत त्यांना ते कुटुंब म्हणतायत.
त्यामध्ये काय म्हणताय, 2 पेक्षा जास्त, लक्षात घ्या महत्त्वाचा पॉईंट आहे, 2 पेक्षा जास्त लाभार्थी तपासणीमध्ये लाभार्थ्याचे रेशन कार्ड तपासावे. म्हणजे जर तुमचं 2 लाभार्थी असेल तुमच्या एका राशन कार्डमध्ये, तर तुमचं आवर्जून राशन कार्ड तपासलं जाणार आहे. लक्षात घ्या, जर तुम्ही एकच लाभार्थी आहे तर तुमचं राशन कार्ड एवढं महत्त्वाचं नसणार आहे. पण जर तुम्ही एकाच राशन कार्डामध्ये 2 लाभार्थी असेल तर त्यांचं राशन कार्ड हे चेक केलं जाणार आहे. त्यातील किती महिला योजनेचा लाभ घेत आहेत हे तपासलं जाणार आहे. बघा त्यांनी सांगितलेले खाली, त्यामध्ये किती महिला लाभ घेत आहे हे तपासलं जाणार आहे. या ठिकाणी बघू शकता की पुढचा पॉईंट त्यांनी दिलेला आहे, शासन निर्णयावे एका कुटुंबातील एक विवाहित आणि एक अविवाहित महिला या योजनेचा लाभ घेण्यास पात्र आहे असे नमूद केले आहे. शासनाने जो काही लाडकी बहीण हा याचा GR काढला होता, ही योजना जेव्हा सुरू केली त्यामध्ये त्यांनी लिहिलेलं होतं की 2 महिला एका कुटुंबातील, त्यातली एक विवाहित आणि एक अविवाहित, अशाच महिला इथे लाभ घेऊ शकतात. तर त्यांनी इथे त्याचा उल्लेखही केला आहे. त्यानंतर बघा तुम्ही त्याचा पुढचा पॉईंट बघूया. माननीय सचिव यांच्या ऑनलाईन बैठकीतील सूचनेनुसार एका कुटुंबात एक विवाहित आणि एक अविवाहित महिलेपेक्षा जास्त महिला लाभ घेत असतील तर कुटुंबातील सदस्यांना विचारून त्यांचे पात्र अपात्र ठरवावे. आता बघा त्यांनी बैठकीत महत्त्वाची गोष्ट ती सांगितली, ती तर त्यांनी नमूद केली आहे. त्यांनी जी 1/8/2025 रोजी बैठक घेतली आणि हे परिपत्रक जे जारी केलं आहे त्यात त्यांनी सांगितलं आहे की जर तुमच्या एका कुटुंबामध्ये म्हणजे एका राशन कार्डमध्ये एक विवाहित आणि एक अविवाहित या 2 महिलांपेक्षा जास्त महिला लाभ घेत असेल तर त्या कुटुंबाचे सदस्य असतील, ज्या महिला असतील, सपोज त्या महिलांना विचारायचं की जर तुमच्या जास्त महिला आहेत तर त्यातल्या कोणत्या अपात्र करायच्या. सपोज तुम्हाला मी सांगतो, जर तुमच्या कुटुंबात 4 महिला आहेत, 2 अविवाहित आहे, 2 विवाहित आणि 4ही महिला लाभ घेत आहेत, तर शासन काय करणार आहे, तुमची चौकशी करेल. त्यावेळेस तुम्हाला विचारलं की यातले 2 महिला अपात्र आहेत, तर तुम्ही त्या 2 महिला तुमच्या कुटुंबातल्या लोकांनी सांगायचं की आम्हाला ह्या 2 अपात्र करायच्या आहे, एक विवाहित आणि एक अविवाहितच त्यामध्ये ठेवायचे. ज्या 2 तुम्ही सांगाल तेच त्यांना त्या अपात्र करतील 4 पैकी. मी एक उदाहरण तुम्हाला सांगतोय. असा पॉईंट त्यांनी यामध्ये दिलाय की सदस्यांना विचारूनच, बघा सदस्यांना विचारून पात्र अपात्र ठरवावे. ओके, म्हणजे 4 महिला असेल तर 2 तुम्ही सांगा कोणत्या ठेवायच्या कोणत्या नाही ठेवायच्या, त्यातली एक विवाहित पाहिजे एक अविवाहित पाहिजे. ओके, तर ठीक आहे, आपण पुढचं बघूया. लाभार्थ्यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ चालू केल्यानंतर रेशन कार्डमध्ये काही बदल केला असून, बघा हे महत्वाचं आहे, चालू केल्यानंतर रेशन कार्डमध्ये बदल केलेला असल्यास जुने रेशन कार्ड प्रमाणे कुटुंबातील महिलांची संख्या ग्राही पकडावी. म्हणजे बघा तुम्ही फॉर्म भरता वेळी काय केलं, जुनं राशन कार्ड जोडलं, त्यावेळेस योजनेचे फॉर्म सुरू होऊन 1 वर्ष झालं, म्हणजे योजना चालू होऊन 1 वर्ष झाले. 1 वर्षापूर्वी आपण ते फॉर्म भरले बरोबर जुलै महिन्यामध्ये. त्यावेळेस तुम्ही राशन कार्ड जे जोडलेलं आहे त्यामध्ये तुमच्या 4 महिला असतील आणि एवढ्या 1 वर्षाच्या कालावधीमध्ये ते राशन कार्डमध्ये तुम्ही विभक्त केलं असेल, म्हणजे तुम्ही ते राशन कार्ड विभक्त करून 4च्या त्यामध्ये आता 2 महिला असेल, 1 असेल, 3 असेल, जे काही. पण सरकार काय म्हणतंय की तुम्ही लाभार्थ्याने माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ चालू केल्यानंतर म्हणजे तुम्ही चालू केल्यानंतर त्यांचं म्हणणं असं आहे की ते आम्ही ग्राह्य धरले जाणार नाही. जे तुम्ही फॉर्म भरता वेळी धरलेला राशन कार्ड जोडले त्यात जी नावे होते तेच आम्ही पकडणार आहोत. म्हणजे त्यांना म्हणायचं असं की तुम्ही आता कितीही काय बोललेत, कितीही काय म्हणलं की आता आमच्या 2च महिला आहे, 3च महिला आहे, 1च महिला आहे, आमचे 2 सगळे नावं ठेवा, तर असं होणार नाहीये. तेच राशन कार्ड तुम्ही 4 महिलांचं जोडलं असेल तर तुमच्या त्या 4पैकी 2 अपात्र होतील, 2 पात्र राहतील, त्यात एक विवाहित एक अविवाहित. आलं लक्षात. तर 6 नंबरचा पॉईंट आपण बघूया. कुटुंबात 2 विवाहित महिला जर योजनेचा लाभ घेत असतील तर त्या कुटुंबातील एक महिला ही अपात्र आहे. लक्षात घ्या, महत्वाचं, अतिशय महत्वाचं आहे. जर तुमच्या कुटुंबातील 2 महिला दोन्ही विवाहित आहे, बघा लक्षात घ्या, दोन्ही विवाहित असेल तर त्या दोघींचा पैकी एक अपात्र होणार आहे. बरोबर आहे. शासन म्हणतं काय, नीट लक्षात घ्या, एक विवाहित आणि एक अविवाहित. आता तुम्ही सासू सुना लाभ घेताय तर दोन्ही विवाहित झाल्या तर तुमच्यातली एक सासू अपात्र होईल किंवा सुना अपात्र होईल. पण जर आई आणि मुलगी असेल तर त्यामध्ये दोघींनाही लाभ भेटेल. लक्षात घ्या, त्यांना सरळ असंच म्हणत की आई आणि मुलगी असेल तर आम्ही पात्र करणार, पण मुलीचंही बघा लग्न झालेलं नको आहे, अविवाहित हवी ती. ओके, कुमारिका असेल तर तिला आम्ही पात्र धरणार आहोत. तर हा महत्व. त्यांनी उदाहरण पण दिले बघा, तुम्ही खाली बघू शकतात. खाली बघा त्यांनी दिलेले, कुटुंबातील सासू सून, आता 2 जावा असतील, म्हणजे बघा असं पण असतं काही घरांमध्ये, सासू नसते, दोघी जावा असतात, एकाच राशन कार्डमध्ये असतात, तर दोन्ही जावामध्ये एकच जाव पात्र असेल किंवा सासू सून आणि जाव असतील तर त्या दोन्ही जावा पात्र होतील, फक्त सासूला लाभ भेटेल किंवा त्या तिघींपैकी एकीलाच लाभ भेटेल असं त्यांनी सांगितलं आहे. ओके, बघा खाली 2 नंबरमध्ये लिहिलं आहे, कुटुंबातील 2 बहिणी लाभ घेत असतील त्यातली एकच बहीण पात्र आहे. बघा हे पण महत्वाचं आहे. एक विवाहित अविवाहित बोलले, त्यामुळे ते 2 बहिणी असतील
तर त्यातील पण एकच पात्र नाहीत त्या अविवाहितपैकी. ठीक आहे. पुढचा पॉईंट काय आहे, लाभार्थी जर स्थलांतरित असेल तर स्थलांतरित ठिकाणावरील एकात्मिक बाल विकास प्रकल्प अधिकारी यांच्या मार्फत लाभार्थ्याची तपासणी करून घ्यावी. बघा, त्यांनी सांगितलं आहे की तुम्ही जर स्थलांतरित झाले असेल तर तो त्यांचा अधिकारी विभाग आहे, त्यांचा तो बाल विकास प्रकल्प अधिकारी जो विभाग आहे त्यांचा एकात्मिक बाल विकास प्रकल्प अधिकारी यांच्या मार्फत तपासणी करा की ही जी महिला आहे ती या योजनेच्या वेळी कुठे होते आणि आता स्थलांतरित झाली आहे ते इथं आहे. तर त्यांची तपासणी केल्यानंतरच त्यांना ते पात्र की अपात्र हे ठरवलं जाणार आहे. त्यांनी खाली पण दिलेलं आहे बघा, जर त्यांनी सांगितलं आहे की स्थलांतरित झालेल्या महिलांच्या ठिकाणी जर एकात्मिक बाल विकास प्रकल्प अधिकारी यांच्याकडे जर त्यांना काही अशी स्थलांतराबद्दल माहिती मिळाली नाही तर ते त्या लाभार्थ्यास अपात्र करतील. बघा, त्यांनी लिहिलंय त्या लाभार्थ्यास त्यांनी अपात्र करा असं त्यांनी इथं लिहिलेलं आहे. तर अशा प्रकारे सर्व काही ते त्यांनी जे परिपत्रक आहे त्यांनी जारी केलेलं आहे. आणि आता बघा, लवकरच अंगणवाडी सेविका असेल किंवा काही त्यांचे अधिकारी नेमून दिलेले असतील त्यांच्या मार्फत ही घरोघरी जाऊन होणार आहे. यामध्ये जे परिपत्रक त्यांनी जारी केलं आहे यात त्यांनी खास करून तुमचं वयाचा पुरावा आणि राशन कार्ड यावरती सर्वात जास्त भर दिला आहे. म्हणजे याचा अर्थ काय होतोय की ज्या महिलांचे जून आणि जुलैमध्ये जे पैसे आले नाही यांचे पैसे बंद होण्याचं कारण प्रामुख्याने दोनच गोष्टी आपल्या इथं दिसत आहे. एक तर त्यांचे वय बाद झाले असेल, एक त्यांनी वयाच्या आत फॉर्म भरला असेल, म्हणजे 21 वय पूर्ण नसेल किंवा 65 वर्षाच्या पुढचे लोक असतील, यात त्यांचे पैसे बंद झालेले आहे. दुसरी गोष्ट म्हणजे ज्यांचं राशन कार्डमध्ये जास्त नावं होती या महिला त्यांनी बघितलेल्या असं व्हेरिफिकेशन चौकशी दरम्यान तर तुमचे पैसे बंद झाले असेल. तर या दोन गोष्टी त्यांच्या महत्त्वाच्या आहेत, यात त्यांनी बघितलं आहे. आता पण ते तेच बघणार आहे की खरोखरच याच्यामध्ये अजून काही वेगळं आहेत का. जर असं असेल तर तुम्ही अजून पुन्हा अपात्र होणार आहात. तर या प्रकारे सर्व तुमची चौकशी होणार आहे. तर नक्कीच आपला हा व्हिडिओ आपणास आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला एक लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा. येणारे असेच योजनेचे अनेक प्रकारचे व्हिडिओ आपल्या चॅनलवर नक्कीच लवकर पोहोचतील आणि लवकरच एक अचूक बातमी आम्ही तुमच्यापर्यंत देण्याचा प्रयत्न करू. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.